मोदामृत पोषक आहार वाटप अभियानाचा बारामतीत शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिमुरड्यांना दंगा करू नका असं म्हणत दम भरला। दुसरीकडे शिक्षणाला महत्त्व आलं असून वशिल्याचे दिवस संपल्याचं त्यांनी नमूद केलं। तर लहान मुलांचा पोषण आहार कसा असावा याबद्दल सुद्धा अजित पवार यांनी आपली मतं मांडली। नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं। यामुळे शेतकरी हवालदिल झाला। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूरचा दौरा केला। यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली। उद्याच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांचे मोझॅक अळीमुळे जे नुकसान झालं या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मदत देण्याचा शासन निर्णय होऊ शकतो। 2021-22च्या नुकसान भरपाईची जी शासकीय मदत प्रलंबित आहे ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर हस्तांतरित करण्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। गेल्या 8 दिवसांपासून उबाठा गटातील नेत्यांची बेताल वक्तव्ये सुरू आहेत। संजय राऊत समजू शकतो, मात्र आतापर्यंत राऊत यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे सुद्धा आता बेताल वक्तव्य करतायत। त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनच्या पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। औषध फवारणी करून सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही। त्यामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान होत आहे। पीक विमा कंपनी दखल घेत नसल्यानं शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूत गिरणीवर धाड घालण्यात आली। मोराणे इथल्या जबार सहकारी सूत गिरणीमध्ये आयकर विभागानं धाड टाकली आणि सलग 3ऱ्या दिवशी या ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून तपासणी केली जाते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या वडवणी तालुक्यातल्या खळवट लिमगाव इथे 13 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। या उपोषणाला आज गावातील सर्व महिलांनी पाठिंबा दिला। गावातल्या महिलांनी रॅली काढून चूल बंद आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। सोलापूर विजापूर महामार्गावर धनगर बांधवांच्याकडून रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीड जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन केलं। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। राज्यातील जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांचं खासगीकरण करण्यात येऊ नये, तसंच सरकारी शाळांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासह अन्य काही मागण्यांसाठी शिक्षकांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। जळगावमध्ये मैत्रेय कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदारांनी आंदोलन केलं। हक्काची रक्कम तसंच परतावा परत मिळत नसल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या मैत्रेय कंपनीचे गुंतवणूकदार आक्रमक झाले। सरकारी शाळेचं खासगीकरण आणि अशैक्षणिक कामाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेनं एल्गार पुकारलाय। छत्रपती संभाजीनगर इथे शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला। जिल्हा परिषद शाळांच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील प्राथमिक शिक्षक आक्रमक झालेत। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला। आम्हाला शिकू द्या आणि मुलांना शिकू द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे इथे 4 ऐतिहासिक किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला भुईकोट किल्ला शेवटची घटका मोजतो। या किल्ल्याचे दोन्ही बुरुज सध्या ढासळलेत। एवढंच नाही तर शासनाकडून किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो असं म्हणतात। हर्णे गावातील भुईकोट किल्ला मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। वेंगुर्ल्यामध्ये वाळूशिल्पाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली दाखवण्यात आली। प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळूशिल्पाच्या माध्यमातून बापूजींना अनोखी आदरांजली वाहिली।
पुण्यामध्ये सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा आणि अनेक नेत्यांच्या ओळखीचा असलेला विजय ढुमे याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्यानंतर संध्याकाळी सिंहगड रस्त्यावर ही खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून अवघ्या 36 तासात गुन्ह्याचा छडा लावलाय. अनैतिक संबंधातून प्रेयसीनेच आपल्या नवीन प्रियकराच्या मदतीनं विजयचा काटा काढल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरातील एका डॉक्टरला पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून साधू वेशातील 2 भामट्यांनी 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि 2,000 रुपये लंपास केले. या प्रकरणी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी आता अटक केली. पोहण्यासाठी गेलेल्या 4 मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या खोडकाईवाडी या परिसरात पूर्णा नदी पात्रात ही घटना घडली. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातल्या पाथर्डी गावाच्या जवळ भरधाव वेगानं दुचाकीला एकानं धडक दिली. जोरदार अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 200 ते 250 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगानं दुचाकी चालवणाऱ्या या युवकाला कसे बसे त्याचे प्राण वाचले, मात्र गाडीची अवस्था अतिशय वाईट झाली. नांदेडमध्ये गावठी पिस्तूल विकणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 7 पिस्तूल आणि 116 जिवंत काडतुसं जप्त केलेत. नांदेडमधल्या वाघी हसापूर मार्गावर पिस्तूल विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. जळगावमध्ये मैत्री कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदारांनी आंदोलन केलं. हक्काची रक्कम तसंच परतावा मिळत नसल्यानं जळगाव जिल्ह्यातील मैत्री कंपनीचे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. माणगाव तालुक्यामध्ये टेंपाले गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह ग्रामस्थांच्या थेट घरात शिरतोय, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. रत्नागिरीला पावसानं झोडपून काढलंय, त्यामुळे केळशी गावाला पुराचा वेढा पडलाय. पावसानं जरा उसंत घेतली, त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली. पूर ओसरत असल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पुरामुळे अनेक नागरिकांचं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून हे आता हळूहळू पूर्वपदावर येईल. लातूर जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे आता शेतकरी समाधानी आहेत. पुणे अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान असलेलं शिरूर तालुक्यातील घोड धरण 100% भरलंय. त्यामुळे धरणातून 1000 क्युसेक या वेगानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. डिंभे आणि वडज ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे या दोन्ही धरणातून ओढ नदीपात्रात येते, म्हणजे विसर्ग नदीपात्रात येतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला. राज्यात आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर 3 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी राहील अशा प्रकारची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. 5 ऑक्टोबरपासून विदर्भातून मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल आणि यावेळेला परतीच्या प्रवासात पाऊस हा कमी पडेल असं बोललं जातं. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. निवळी आणि धनगरवाडा परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे धरण ओव्हरफ्लो झालंय. यातून विसर्ग सुरू झालाय. वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसानं जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा 8% आता 12% झाल्याची माहिती दिली आहे. जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित झाले असून अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. पावसाळ्याचे 4 महिने संपलेले असताना राज्यात 32 प्रमुख आणि मोठ्या धरणांच्या जलाशयातल्या पाण्याच्या स्थितीचा आकडा हा अतिशय समाधानकारक नाही. जलाशयात केवळ 79% पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 20% तूट आत्ताच दिसते.
यावल तालुक्यातील साखळी शिवारात केळीच्या पिकावर CMV नावाच्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला। यामुळे केळीच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। या रोगामुळे केळीच्या उत्पादनात घट होणार आहे। शेतकरी हवाल दिलाय। यातून महसूल मंत्री यांच्याकडून सुद्धा केळीच्या पिकाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला डीजे सिस्टीमच्या सोबत असलेल्या लेझर लाईटमुळे 6 जणांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम झालाय। डोळ्यांची तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तींची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये अचानक वाढली आहे। वैद्यकीय तपासात डीजेच्या लाईट्समुळे असा प्रकार झालेला असू शकतो असं नाशिकमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांना वाटतंय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दौंड तालुक्यातील मळद हद्दीत पाझर तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत। या तलावात कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतल्या कंपन्यांचं घातक रसायन मिश्रित पाणी पावसाच्या पाण्यात सोडण्यात येतं। त्यामुळे तलावातल्या माशांचा मृत्यू झाला असावा असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे आता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा स्थानिकांची मागणी आहे। कोल्हापुरातील आळते गावात डेंग्यूने अक्षरशः कहर केलाय। गेल्या 2 महिन्यांमध्ये या गावात 1000 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूच्या अळ्या त्याचा प्रभाव इतका तीव्र आहे की नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावं या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांचा सलग 13व्या दिवशी संप सुरूच आहे। बिनसूर उपबाजार समिती वगळता जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यात लिलाव ठप्प आहेत। त्यामुळे साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पिंपरी चिंचवडमधल्या वल्लभनगर या बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं। यामुळे अपघातांची संख्या सुद्धा वाढली। प्रवासी त्रस्त झाले असून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। सोयगाव तालुक्यात कापसाला कवडीमोल भाव मिळाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। कापसाला 3 ते 4 हजार रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे। त्यामुळे आता कापसाला योग्य भाव देण्याची मागणी सुद्धा शेतकऱ्यांच्यामधून पुढे येते। सिल्लोड तालुक्यातील भराडी ते आमठाणा या भागातला वाहन चालकांचा प्रवास अत्यंत भीषण झाला आहे। कारण हा रस्ता खड्डेमय झालेला आहे। रस्त्याच्या मधोमध आणि दोन्ही बाजूने खड्डे पडले। त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिक करतायत। कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेत। सलगच्या सुट्ट्यांमुळे दापोलीत समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असतानाही हौशी पर्यटकांनी समुद्रकिनारी गर्दी केली आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यानं आपल्या लाडक्या सुंदरी गायीचं डोहाळे जेवण घातलं। यावेळेला गायीची सजावट करत 5 सुवासिनींनी ओटी भरली आणि गायीची पूजा केली। यावेळेला उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। या कार्यक्रमाचं अनेकांच्याकडून कौतुक होत आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पात आजपासून सफारी सुरू झाला आहे। यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पर्यटन व्यवसायासह अन्य व्यवसाय त्यांना नवसंजीवनी मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू विस्तारित योजनेसाठी 8 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी या संदर्भातली माहिती अंतिम मंजुरीसाठी आणली आहे। वंचित गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी आमदार अनिल बाबर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केलाय। टेंभू योजनेच्या विस्तारित भागासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता महाराष्ट्र शासनानं अखेर मंजुरी दिली आहे। उभाटा गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरतीच होणार असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला। दिल्लीतून आर्मी बोलावली तरी बेहत्तर, पण आम्ही मेळावा शिवाजी पार्कातच घेणार असं त्यांनी ठणकावून सांगितलं। उभाटा गटानं दसरा मेळावा जिथे होईल तिथे इतिहास घडतो असं म्हणत राऊत यांना उत्तर दिलंय। वाघनखाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना ट्विट करून टोला लगावलाय।
वाघनखं शिवरायांची की शिवकालीन असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर ट्विटरमधून एक बोचरी कविता त्यांनी पोस्ट केली. अशा प्रकारचे प्रश्न विचारून औरंगजेबी वृत्ती डोकं वर काढतेय या संदर्भात त्यांनी टोला लगावला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पवनार इथे आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम आश्रमाला भेट दिली. विनोबांच्या समाधीस्थळी त्यांनी प्रार्थना केली. आश्रमाचे ज्येष्ठ पदाधिकारी गौतम बजाज यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. पक्षातून फक्त एक घटक बाहेर पडला आहे याचा पुनरुच्चार खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तर पक्ष आणि चिन्हाबद्दल वारंवार वक्तव्य करणाऱ्या पटेल आणि मुंडेंचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला. निवडणूक आयोगाच्या तारखा मुंडे आणि पटेल यांना विचारून मिळतात का दिल्लीतला कोणी अदृश्य हात या मागे आहे का, यासारखे अनेक प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले. कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मर्यादा वाढवायची असेल तर केंद्र सरकारचा तो विषय असतो. मराठ्यांना 50% आत आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनाच्या लाक्षणिक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात आणि तालुक्यात ठिकठिकाणी तहसील कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन केलं जाणार आहे. तर या आंदोलनात मोठ्या संख्येनं लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलं. सोलापुरात मराठा समाजाला सरसकट 50% ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी गेल्या 9 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. गावातील आणि तालुक्यातील प्रत्येक मराठा समाज बांधव यामध्ये सहभागी होताना दिसतो आहे. उपोषणाच्या ठिकाणी भजन कीर्तनाचे सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये अनेक महिला, पुरुष आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. लातूरमध्ये 2012 पासून जिल्हा रुग्णालय नसल्यानं रुग्णांची मोठी हेळसांड होते. त्यामुळे रुग्णालयाच्या मागणीसाठी नागरिकांनी चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसाच्या दुसऱ्या मागणीसाठी दुसरा हप्ता तातडीनं मिळावा यासाठी आक्रमक झाले. दुसरा हप्ता 400 रुपयांचा आहे, तो लवकरात लवकर मिळावा यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राजू शेट्टी यांचा मुलगा सुद्धा सहभागी झाला होता. मनमाड बाजार समिती संचालक मंडळ आणि व्यापाऱ्यांची बैठक निष्फळ ठरले. व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. मात्र या संपाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.